कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात नाटकांबरोबरच गीत, संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम होत होते. मात्र 5 वर्षांपूर्वी एका लावणी नृत्याच्या कार्यक्रमादरम्यान काही हुल्लडबाजांनी नाट्यगृहात तोडफोड करून मोठं नुकसान केलं होतं. त्यामुळे 2018 साली महापालिकेनं हे नाट्यगृह लावणी तसंच इतर नृत्यांच्या कार्यक्रमासाठी न देण्याचा ठराव केला. केशवराव भोसले नाट्यगृह लावणी आणि इतर नृत्यांच्या कार्यक्रमाला उपलब्ध होत नसल्यामुळे मार्केट यार्डमधील राजर्षी शाहू सांस्कृतिक हॉलचा पर्याय उपलब्ध होता. परंतु गेल्या 2 वर्षांपासून राजर्षी शाहू सांस्कृतिक हॉलही बंद आहे. त्यामुळे कोल्हापुरात लावणीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यामध्ये मोठी अडचण निर्माण होतीये. या संदर्भात लावणी नृत्य कार्यक्रमांच्या आयोजकांसह कलावंतांनी केशवराव भोसले नाट्यगृह लावणी नृत्याच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. या संदर्भात एस न्यूजनंही प्रकाश टाकला होता. याच संदर्भात लोकशाही दिनातही आयोजकांनी पालकमंत्र्यांचं या मागणीकडे लक्ष वेधलं होतं. यानंतर महापालिकेनं याची दखल घेऊन लावणी नृत्याच्या कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्यात. या हरकती आणि सूचना 15 दिवसांमध्ये सादर कराव्यात असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये यापूर्वी महासभेनं ठराव करून लावणी किंवा इतर कार्यक्रम घेण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. त्याचं कारणंसुद्धा असे आहेत की बाबा या कार्यक्रमासाठी यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता की त्या ठिकाणी थोडं मोडतोड करणे किंवा काही लोक दंगा करणे, खुर्च्यांची मोडतोड करणे अशा स्वरूपाचे काही प्रसंग अगोदर उद्भवले होते. त्याच्या अनुषंगानं महासभेनं तो निर्णय घेतला होता की लावणीसारख्या अशा कार्यक्रमाला देऊ नये. त्यानंतर काही आयोजकांनी जे लावणी आणि इतर कार्यक्रम आयोजित करतात अशा आयोजकांनी आता मागणी केली आहे महानगरपालिकेकडं की केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये लावणीचे कार्यक्रम घ्यायला परवानगी द्यावी. यापूर्वी जो काही महानगरपालिकेचा महासभेचा ठराव झालेला आहे त्याच्या अनुषंगानं आणि या नवीन मागणीनुसार नागरिकांच्या काही हरकती असतील तर त्या हरकती मागवण्यासंदर्भात आम्ही पेपर प्रसिद्धी दिली आहे. त्यानंतर ज्या काही हरकती प्राप्त होतील त्या हरकतीच्या अनुषंगानं याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.